नमस्कार मैत्रिणींनो, अक्षय आर्ट क्रिएशनमध्ये मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण एक गुलाबाचं फूल बघणार आहोत. एक वेगळा पॅटर्न गुलाबाचा, साधं सोपं आणि कमी वेळात होणारं असं छानपैकी गुलाबाचं फूल बघणार आहोत. त्यासाठी मी लाईट कलरचा, पिंक कलरचा धागा घेतलेला आहे, गुलाबी कलरचा धागा आहे आणि हा पांढरा धागा आहे. असे दोन धागे वापरणार आहोत आणि आधी गुलाबाचं फूल आणि त्यानंतर मग बाकीची प्रोसेस दाखवते. सुरुवात करूया विणायला. त्याआधी जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला तुमच्यापर्यंत पोचवता येतील. ओके. हिरवा धागा एक वापरायचा आहे आपल्याला. ही सुई आहे आणि आपली विणायची सुई 3 mm ची ही. ओके. पहिलं मॅजिक राऊंड घ्यायचा आहे. 3 साखळ्या, 2 3. ओके. आणि या मॅजिक राऊंडमध्ये आता आपल्याला 11 खांब विणायचे आहेत. 2 3 4. हे असे 4 खांब विणून झालेले आहेत. आता आपण असेच 11 खांब विणून घेऊया. असे 12 खांब विणल्यानंतर हा धागा ओढून घ्यायचा. आणि सुरुवातीचे जे 3 साखळ्या आहेत त्या साखळीत मुका खांब विणायचा आहे. हा राऊंड इथे पूर्ण झाला. ठीक आहे. आता पुन्हा 3 साखळ्या, 3. त्याच्या पुढच्या खांबामध्ये 2 खांब विणायचे. 2. आता आपल्याला काय करायचं आहे, जे 12 खांब आपण विणलेले आहेत त्या प्रत्येक खांबामध्ये आपल्याला 2-2 खांब विणायचं आहे. 3 साखळीच्या इथे आपण एकच खांब विणला आहे. ज्यावेळी राऊंड शेवट होणार त्यावेळी तिथे दुसरा खांब विणला जाणार. ठीक आहे. आता काय करायचं, प्रत्येक खांबात 2-2 खांब विणूया. अशा पद्धतीने प्रत्येक खांबात 2-2 खांब विणून घेऊया. अशा पद्धतीने हा राऊंड पूर्ण झाला. ठीक आहे. आता पुन्हा 3 साखळ्या, 1 2 3. पुढच्या खांबावर 2 खांब, त्याच्या पुढच्या खांबावर 1 खांब, त्याच्या पुढच्या खांबावर 2 खांब, 1 खांब 2 खांब 1 खांब 2 खांब असं विणत जायचं आहे. 1 खांब, परत त्याच्या पुढच्या खांबावर 2 खांब. अशा पद्धतीने हा राऊंड पूर्ण करूया. सुरुवातीला 1 खांब, परत 2 1 2 1 2. हा राऊंड असा पूर्ण करायचा आहे. अशा पद्धतीने हा राऊंड तयार झाला. आता पुढचा जो राऊंड आहे तो प्रत्येक खांबावर 2-2
खांब विणायचा आहे त्याला. ओके, 3. परत त्याच खांबावर अजून एक खांब, पुन्हा पुढच्या खांबावर 2 खांब, परत त्याच्या पुढच्या खांबावर 2 खांब. अशा पद्धतीने हा राऊंड पूर्ण करून घेऊया. ठीक आहे, प्रत्येक खांबावर 2-2 खांब विणायची. राऊंड पूर्ण झाला. एकच मिनिट, इथे मुका खांब घ्यायचा आणि राऊंड कंप्लीट. ओके, एक साखळी, धागा, कट. हा धागा आपण नंतर हे करूया, कट करूया. आता आपल्याला पांढरा धागा जोडायचा. आता नेहमी विणताना आपण असं सरळ विणतो. ओके, आता उलटं विणायचं आहे. हा खांब झाला. आता ह्याच्या पुढच्या साखळीत मुका खांब, त्याच्या पुढच्या साखळीत मुका खांब. हे जर असं अवघड जातं कारण की आपल्याला नॉर्मली सरळ विणायची सवय असते, त्यामुळे फक्त पाठीमागच्या साखळीत सुई घेऊन परत ती अशी. ओके, हा खांबात सुई घालायची, धागा खेचून घ्यायचा. ही अशी डिझाईन तयार होते. अशा पद्धतीने हा राऊंड पूर्ण करूया. एक साखळी, एक कट. असं एक राऊंड तयार होईल. आता आपल्याला काय करायचं, हे गोल करायचं आहे. ओके, हे गोल केल्यानंतर हा जो गोल आहे त्याच्या जरा खालच्या बाजूने आपल्याला ही सुई अडकून घ्यायची आणि परत हा धागा बांधायचा आहे वरच्या बाजूने. ओके, हे झालं आपलं गुलाबाचं छानसं फूल झालं तयार आहे एकदम. आता ह्याला
हिरव्या कलरमध्ये त्याचा देठ तयार करायचा. आता आपल्याला काय करायचं आहे, हिरव्या धाग्याचा मॅजिक राऊंड तयार करायचा आहे आणि त्याच्यात आपल्याला 15 खांब विणायचे आहेत. 3 साखळ्यांचा 1, त्या व्यतिरिक्त 14 खांब. ओके, ही मॅजिक राऊंड तयार करून त्यात 15 खांब घ्यायचे आहेत. सुरुवातीला 3 साखळ्या घेतल्या आहेत, त्या व्यतिरिक्त अजून 14 खांब आपण विणणार आहोत. ते विणून घेऊया. ओके, पहिला 3 साखळ्या घेतलेल्या तिथे मुका खांब. आता आपल्याला काय करायचं आहे, 6 साखळ्या घ्यायच्या आहेत. 1 2 3 4 5 6. पहिली साखळी सोडून तिसऱ्या साखळीत, पहिल्या 2 साखळ्या सोडायच्या आणि तिसऱ्या साखळीत मुका खांब घालायचा. ठीक आहे. परत त्याच्या पुढच्या साखळीत साधा खांब विणायचा. परत आपल्याला धाग्यात, सुईमध्ये धागा दोनदा फिरून घ्यायचा. त्याच्या पुढच्या साखळीत डबल खांब. ठीक. परत धागा 3दा गुंडाळून घ्यायचा. पुढच्या साखळीत ट्रिपल एकदा, ओके. आणि आता हे 2 खांब सोडून तिसऱ्या साखळीत मुका खांब घ्यायचा. पुन्हा 6 साखळ्या, 2 3 4 5 6, 2 खांब सोडून तिसऱ्या साखळीत मुका खांब, पुन्हा साधा खांब, पहिला 2. तर धागा 2दा गुंडाळून घ्यायचा आणि पुढच्या साखळीत डबल खांब. परत धागा 3दा गुंडाळून घ्यायचा आणि त्याच्या पुढच्या साखळीत ट्रिपल खांब. याआधीही मी दाखवलं आहे एका व्हिडिओमध्ये करून, तरी 2 साखळ्या सोडून तिसऱ्या साखळीत मुका खांब. हे अशा पद्धतीने पूर्ण करून घेऊया. ओके. आता हा जो धागा आहे, हा स्टार तयार झालेला आहे. हा जो धागा आहे, या धाग्यातनं बाहेर काढूया. एकच मिनिट. ओके. आणि आता रोल मधोमध ओके. त्याची सुई हे मधोमध पे केलेलं आहे. आता आपल्याला ग्रीन कलरचं जे देठ आहे ते आपल्याला पॅक करायचं आहे. मग हे प्रत्येक जी पाकळी आहे त्याला आपण पॅक करून टाकूया. म्हणजे आपण ग्लूगन लावलात तरी चालेल, त्याचं काही हे नाही. ओके. आणि असं फिट केलं तरी चालेल. प्रत्येक पाकळीच्या हा जो गॅप आहे त्या गॅपमधून धागा काढायचा आणि पहिल्या खांबातून पुन्हा तो मधोमधच हे करायचा आहे धागा. असं प्रत्येक पाकळीला आपण जंप करून टाकूया. ठीक आहे. आणि मग व्यवस्थित ते फुल सेट करायचं, मग ते छान दिसतं. ओके. हे पॅक करते आणि मग तुम्हाला दाखवते. हे अशा पद्धतीने आपलं फूल तयार झालेलं आहे. कळी म्हटलं तरी चालेल.
आणि फूल म्हटलं तरी चालेल. ओके, पाकळ्यांची लेयर्स दिसते आणि खूप कमी वेळात होतं, त्यामुळे हे छान दिसतं. हे डार्क लाल कलरमध्ये जर केलं तर अजून उठून दिसेल. ओके, फूल कसं वाटलं हे नक्की कळवा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक नवीन डिझाईन, नवीन कल्पना घेऊन. तोपर्यंत बाय, नीट राहा.